आणि दोन्ही फलंदाजांची नावं कळवायची आहेत देखील गोलंदाजाचे दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी एक एक प्लेयर इथे पाठवायचे आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि आजच्या या टुर्नामेंटची दोन्ही टीमचे एक एक प्रतिनिधी आपण लवकरात लवकर इथे पाठवायचे आहेत, नाहीतर 5 धावांची पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही इथे नावं सांगण्यासाठी इथे दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी आपण लवकरात लवकर पाठवायचे. आणि स्कोरर ऑर्गनायझरला विनंती, स्कोरर नाहीये. अजय पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र पंच इथे एक धाव देतील आणि एक धावेनंतर धावसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच पहिला चेंडू आज आपण सेकंड सेमीफायनलचा पाहिला. अजय देखील गोलंदाजी करताना दिसतोय. आज आपल्या विक्रोळीमध्ये कुंची कर्वे समाजांनी ठेवलेलं आहे चांगलं चषक, कुंची कर्वे चषक 2024 पर्व 4 देखील एक चांगल्या रीतीने इथे आपल्याला पार पडताना दिसते. आपण सकाळपासून पाहतोय चांगल्या मॅचेस देखील झाल्या आणि आजची सेमीफायनल दुसरी आहे आणि अंधेरी आणि अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतो. अजय मार्फत देखील चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू नंतर धाव झालेली आहे फक्त एक चांगली सुरुवात. 3 बॉल किती झाले? 3 बॉल झाले बाबा. क्या हो गया अरे उधर नहीं क्या हुआ नहीं इधर आलम मत देख बतो क्या अरे क्या हुआ ए लगे ये साइड छोड़ना है. अरे उधर का ट्रॉफी उधर भी हटा रहा है इधर से उधर का. अरे इधर से साइड हो जा. अरे रेन दे छोड़ना आणि गडी बाद झालेला आहे. किती आले? कुणाल देखील फलंदाजीसाठी इथे आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे. किती झाले बाबा? रन किती आले? एक धाव झालेले आहे. चेंडू मात्र झालेले आहेत. किती बॉल? 4 चेंडू आणि एकच धाव झालेली आहे. अतिशय चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देखील अजय यांनी करून दिलेली आहे. गोलंदाज अतनी 11 आणि झेल होऊ शकते आणि अतिशय सुंदर झेल इथे आपल्याला घेऊन दाखवलेले आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला भेटलंय. अतनी या संघाचा देखील फलंदाज बाद होऊन परत मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय आणि एक चांगली सुंदर झेल आपल्याला इथे घेताना दिसले. अंधेरी या संघाचे क्षेत्ररक्षक चेंडू झालेले आहेत. एकच धाव दिलेली आहे. अजूनही देखील एक चेंडू शिल्लक आहे. पुरेपूर फायदा उचलला नाहीये पॉवर प्लेचा. नागेश देखील स्ट्राइक वरती सज्ज आहे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अजयचा. आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती
नागेश देखील काय करतो. अतिशय चांगला चेंडू आणि नक्कीच एक धाव इथे भेटते आणि एक धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावांवरती. एक चांगलं षटक अजय आपल्या संघासाठी देखील टाकून जाताना दिसतंय. 2 धावांचं हे षटक पॉवर प्लेचं. सुंदर गोलंदाजी इथे टाकताना अजय. अजय आपल्या संघासाठी देखील चांगलं षटक टाकून गेलाय. एक चांगली सुरुवात देखील करून दाखवली आपल्या संघासाठी. 2 धावा दिल्या आहेत. अजूनही देखील 2 षटकांचा हा सामना आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. याच्यानंतर आपल्याला अंतिम सामना म्हणजे फायनल खेळवायचे आहे आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय विक्रोळीचा संघ. आपला सार्थक 11 हा संघ फायनल मध्ये देखील प्रवेश केलेला आहे. अतिशय चांगला फटका आहे मिडॉनच्या दिशेला. झेल होऊ शकते आणि अजय मात्र आज दिवस आहे अजयचा आणि नक्कीच विजय मिळवून देणार आहेत आपल्या संघाला वाटतं. पहिला चेंडू आणि गडी बाद. नागेश देखील मैदान सोडून जाताना. धाव संख्या झालेली आहे 2. अतिशय चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे अतिशय चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला चेंडू जातोय. झेल होऊ शकते का? मात्र इथे झेल सुटलेली आहे आणि 2 धावा नक्कीच भेटलेल्या आहेत. 2 धाव्यानंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावांवरती. किती बॉल झाले? 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 4. अतिशय चांगला फटका. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. झेल होऊ शकते का? परंतु चेंडू सीमारेषेजवळ. परंतु इथे 2 धावा घेतलेल्या आहेत. पण 2 6 धावसंख्या झालेली आहे 6. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला परंतु दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा घेताना दिसला फलंदाज. धावसंख्या कुठेतरी 2-2 धावांनी वाढताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावांवर. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेला परंतु इथे दुसरी धाव देखील घेतलेली आहे. तिसरी धावेचा प्रयत्न आहे परंतु इथे तिसरी धाव देखील झालेली आहे आणि 3 धावेनंतर धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे
9 धावांवरती. कृपया करून मैदानात जे बसलेत ना पाट्याच्या इथं त्यांनी कृपया करून थोडस मागे नाही तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. टुर्नामेंट चालू आहे, थोडस सहकार्य करायचं आपण पण. सागर सागर पिंट्या सागर तसेच मुंबई काँग्रेसचे आपले वॉर्ड क्रमांक 118 चे अध्यक्ष राहुलजी वाघधरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे इथे देखील मनापासून हार्दिक स्वागत करूयात. तसेच युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष आशिष दादा कांबळे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील इथे मनापासून हार्दिक स्वागत करूयात. आणि श्री प्रनिल नायरजी मुंबई काँग्रेस संघटक प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली देखील हे सामने आज आपण खेळवतोय. काय नुसतं येतं तिकडे बडबड करायला. कृपया करून जे मैदानात बसलेत ना तिकडे ऑर्गनायझरला देखील विनंती की त्यांनी जाऊन थोडस तिथं जाऊन उठवायचं आहे. आपल्याला जर ऐकायला येत असेल तर कृपया करून आपण थोडस ट्रॅक वरती जाऊन बसणार काय मागे. सागर तू बैठ ना, तू किधर जा रहा है? प्रशांत भोसरे गोविंद जा रहे, गोविंद तू ही जा, उठने वाला नहीं हम लोग. तसेच आपले सर्वांचे लाडके मुंबई काँग्रेस वॉर्ड क्रमांक 118 चे अध्यक्ष राहुलजी वाघधरे दादा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं इथे मनापासून आपण हार्दिक स्वागत करूयात. तसेच युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष आशिष कांबळे दादा हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मनापासून हार्दिक स्वागत करूयात. तसेच आसिफ भाई यांचं देखील मनापासून इथे हार्दिक आभार. किती आला भावा स्कोर? किती बॉल? 2 ओव्हर 10 झाले ना. 2 षटक झालेले आहेत आणि हा पहिला षटक देखील झालेला आहे. 10 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे चांगला इथे थ्रो होता परंतु बॉलर कडून कलेक्ट झाला नाहीये चेंडू आणि नक्कीच इथे एक धाव भेटते. धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावांवरती. आणि हा सामना लवकरात लवकर खेळायचा. याच्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 5 मिनिटात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 10 धावांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला. मात्र चेंडू इथे सफळ होताना दिसेल आणि नक्कीच इथे अजयचा थ्रो पाहायला भेटलाय परंतु इथे धावा मात्र इथे 2 घेतलेल्या आहेत आणि 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ झालेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावांवरती. 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 म्हणजेच 18 चेंडूचा हा खेळ. मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि फारशा धावा झाल्या नाहीत. एक मोठं टार्गेट इथे आपल्याला पाहायला भेटलं नाहीये. या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील धावसंख्या झालेल्या आहेत 13. चांगला चेंडू होता. झेल घेतलेली आहे आणि नक्कीच एक सुंदर झेल इथे आपल्याला पाहायला भेटली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजासाठी देखील. चेंडू टाकून बॉल कलेक्ट करणं ही खूप मोठी गोष्ट असते. देखील चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटली आणि देखील टार्गेट एक मोठा आपल्याला इथे पाहायला भेटत नाहीये.
तरी सुद्धा देखील क्रिकेटचा सामना आहे मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण विजय होईल. तिन्ही गोलंदाज आपल्या संघासाठी देखील चांगली कामगिरी बजावताना दिसत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या दिशेला आणि एक धाव नक्कीच भेटेल. हॅलो मैदानामध्ये बोल ना. पाच चेंडू झालेले आहेत. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू इथे पाहायला भेटतो आपल्याला. शेवटचा तीन षटकांमध्ये 15 धावांची गरज आहे याची नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. हॅलो काय तू बोल कुठे जायचं, तू बोल कुठे जायचं, मला कुठे पण चालेल. सांगतो आपण 7:30लाच निघेल ना. माहिती आहे माऊ मला की लगेच 7 वाजता लगेच निघणार आहे का. अठारह बॉल किती गया अभी लगता है. आएगा अभी थोड़े टाइम आएगा. 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही बॅट्समॅन लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची. याच्यानंतर देखील फायनलचा सामना आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अंधार होतोय म्हणून बोललो की आपल्याला देखील फायनल देखील खेळवायचे. 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. दोन्ही फलंदाजाची नावं सांगायची आहेत. तसेच मुंबई काँग्रेस बोर्ड क्रमांक 118 चे अध्यक्ष राहुलजी वागदरे दादा इथे उपस्थित आहे. ते देखील मॅचचा आनंद घेताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण देखील कुंची कर्वे चषक 2024 एक सुरेख रीतीने पार पडताना दिसतोय. तसेच युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष आशिष कांबळे दादा हे देखील इथे उपस्थित आहेतच आणि प्रत्येक टुर्नामेंट्सला देखील दादांचा हातभार असतो. अच्छा यार इन लोगों निकाल जरा बाजू में करो ना, दिख रहा भी नहीं. रोख रक्कम 25,000 आणि प्रथम पारितोषिक आहे. तसेच द्वितीय पारितोषिक
15,000 आणि आकर्षक चषक देखील आपल्याला देण्यात येणार आहे. आणि कृपया करून अंपायरशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, याची निर्णय घ्यायचा आहे आपण सुद्धा. आणि पंच अंपायरने डिसिजन दिलाय, तर सर्वांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणी वाद घालायचा नाही पंचांशी. अंधार होतोय आणि याच्यानंतर देखील आपल्याला एक सामना खेळवायचा, याची नोंद घ्यायची आहे. आणि देखील आपण खेळणारे जर सहकार्य केलं नाही लवकरात लवकर, टाइमपास नको, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि पंचांनी आपला निर्णय कळवायचा आत्ताचा. हॅलो, कृपया धारावी संघाने पंचांचा निर्णय अंतिम निर्णय, पंचांशी वाद घालू नये. कृपया करून लवकरात लवकर याच्यानंतर आपल्याला फायनल सामना खेळवायचा है. एक रन और पहली गेंद पर बाल बचे अंदर के दोनों ही बल्लेबाज. सिद्धेश रनआउट होते होते अच्छा डिसीजन वहां पर लेग स्क्वायर लेग अंपायर का. और अगली गेंद कुणाल की सामने है, सिद्धेश स्ट्राइक पर. सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल मुकाबला यहाँ पर चल रहा है. विक्रोली कुंचिकोर समाज आयोजित भव्य ऐसा टूर्नामेंट यहाँ पर. बड़ा शॉट खेलने का प्रयास, हवा में गेंद को फील्डर नीचे, और ये पहला झटका लगते हुए शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा पर गेंद खेला था हवा में, लेकिन फील्डर वहां मौजूद. पहला झटका अंधेरी कुंचिकोर 11 को सिद्धेश के रूप में 15 रनों का लक्ष्य का पीछा कर रहे, बरोबर ना, 15 रनों का लक्ष्य का पीछा कर रहे हैं. अंधेरी टीम पहले बल्लेबाजी करते हुए. धारावी ने 14 रन बनाए 18 गेंदों में, 15 रनों का लक्ष्य रखा है. अब देखना है सिद्धेश के आउट होने के बाद नए बल्लेबाज कौन. आकाश बोर्ड के उतरे, कप्तान है अंधेरी कुंचिकोर 11 के. सिद्धेश आउट झाला. दूसरा सेमीफाइनल मुकाबला चल रहा है अंधेरी वर्सेस अतनी, इन दोनों टीमों के बीच. फाइनल में प्रवेश कर चुकी है पहले से ऑलरेडी विक्रोली लेबर कैंप को बीट करते हुए. लेबर कैंप बी को भाई ज्यादा ले एनर्जी. कुणाल सफलता दिलाने में कामयाब, ब्रेक थ्रो दिलाने में कामयाब अपने टीम को. कुणाल या सिद्धेश के आउट होने के बाद नए बल्लेबाज आकाश आए हैं स्ट्राइक पर. 15 रनों का लक्ष्य का पीछा कर रहे हैं. दूसरा सेमीफाइनल मुकाबला. मैच सिचुएशन बढ़िया शॉट, बैकफुट पर जाकर कट किया इसे हल्के हाथों से. 1 रन चुराया है. इस रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 2 रन. यूट्यूब लाइव चालू है. तोरो अंगड़ी अंदर की उठनी तोर को अंगड़ी. इसी रन के साथ धीरे धीरे स्कोर बढ़ता हुआ 3 रन. पहला ओवर प्रगति पर है कुणाल, जो 1 विकेट ले चुके हैं. अच्छी गेंदबाजी करते कुणाल, अपनी के बहुत बढ़िया ऑलराउंडर है. और जल्दी फटाफट मॅच अंपायर गोड बोले लवकरात लवकर सामना संपवायचा आपल्याला. याच्यानंतर फायनल सामना खेळवायचा आहे. अंधार पडणार आहे, सूर्य मावळला आहे. बढ़िया शॉट इनसाइड आउट गिरा, कवर्स पे गैप में गेंद जा रही है, सीमा के बाहर. देखना है फील्डर पीछे, 2 रन पूरा कर लिया. तीसरे के लिए जाते या नहीं. और देखिए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. तीसरा रन भी कंप्लीट कर दिया है दोनों ही बल्लेबाजों ने. इस 3 रन के साथ स्कोर पहुंचा है अंधेरी कुंचिकोर 11 का. 6 रन 1 विकेट नुकसान पर.
चला पंच गोड बोले, लवकरात लवकर सामना संपवायचंय. तुमच्यावर आहे सगळं अवलंबून. सूर्य मावळलेला आहे. अगली गेंद कुणाल की सामने है तुषार. और शॉर्टिस गेंद थी, बैकफुट पर गए, फुल किया इसे मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां मौजूद, एक रन पूरा किया. दूसरे की दिशा बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और यहां अच्छी बोटी द्वारा अच्छा कलेक्ट किया गेंद को. 2 रन रोक नहीं पाए. इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 8 रन. 8 रन ना, 8 रन. अभी 7 रनों की आवश्यकता है. पाकारी निन्ना वगैरह निन्ना पाकारी गाना लगा ना, गाना मोबाइल लगाओ ना कोई तो बातला गाना चिनाई गे चिनाई अदा कमा. आठ रन हो चुके. 12 गेंदों में 7 रनों की आवश्यकता है. अंधेरी वर्सेस अतनी के बीच सेमीफाइनल मुकाबला. कृष्णा हिंदवाला फिर से शॉर्ट पिच गेंद टाइम लेग की दिशा में खेला इसे 1 रन के लिए. बढ़िया बल्लेबाजी. डिक्लेयर जोन में जाते हुए अंपायर गोल बोले बॉल मांग रहा है, बॉल दो उसको. वाकआउट नौवारी कंगारा निवेशन भारी. अगली गेंद फिर से बैकफुट पर गए, लेट कट किया, बल्ले का फेस खोला. गेंद जा रही है थर्ड मैन की दिशा में. अच्छी बल्लेबाजी, सोच समझ के साथ, अच्छी समझदारी के साथ दोनों ही बल्लेबाज कोई बड़ा शॉट खेलने का रिस्क नहीं ले रहे हैं. अच्छी सोच यहां पर. टारगेट छोटा है, लक्ष्य छोटा है. दस रन हो चुके, 2 अंकों में पहुंच चुका है स्कोर कार्ड. दुर्गेश की अगली गेंद सामने है आकाश. फिर से बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे लेकिन बॉल और बैट का दूर दूर तक कोई संपर्क नहीं. अच्छी गेंद, थोड़ा सा अतिरिक्त उछाल मिलता हुआ गेंदबाज को यहां पर और उसी का फायदा उठाते हुए गेंदबाज दुर्गेश. 10 रन, 5 रन दे गए. बॉल कितना हुआ? 9 गेंदों में 5 रनों की आवश्यकता है अंधेरी 11 को ये मैच जीतने के लिए. बड़ा शॉट मिड विकेट की दिशा में खेला.